पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मार्गावरून जाणार आहेत त्या टेडी बाजार पुलाला पण फुलांची सजावट करण्यात आली आहे। पंतप्रधान ज्या मार्गावरून जाणार आहेत त्या दोन्ही बाजूला फुलांच्या माळा लावण्यात आलेल्या आहेत। त्या संपूर्ण मार्गावर आतापासूनच केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत। आणि याविषयी जाण्यासाठी जाऊया थेट आपले प्रतिनिधी टेडी पुलावरून आणि आपल्या सोबत आहेत अयोध्येतून प्रदीप कापसे। प्रदीप, अतिशय राममय अशा प्रकारचं वातावरण अयोध्येत झालेलं आहे, संपूर्ण देशाचं झालेलं आहे आणि ज्या पुलावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रवास होणार आहे टेडी पुलावर सुद्धा आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। काय सांगशील सविस्तर? संदीप, अगदी बरोबर आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या अयोध्येमध्ये दाखल होत आहेत आणि ज्या मार्गावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जाणार आहे त्या संपूर्ण मार्गाला आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। उद्या टेडी पुलाचं उद्घाटन जे आहे आपण पाहतो की या ठिकाणी भारतीय हवाई दलाचे जवान जे आहेत ते गस्त घालताना पाहायला मिळत आहेत। भारतीय हवाई दलाचे आपण या ठिकाणी पाहतो की 2 हेलिकॉप्टर्स हे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण परिसराला गस्त घातली जाते। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे TV9 वरती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोहळ्याच्या आधी हे 2 हेलिकॉप्टर सध्या अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। भारतीय वायुसेनेकडून आपण पाहतोय की ही संपूर्ण गस्त जी आहे अयोध्या शहरामध्ये घातली जाते आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा असणार आहे त्याची सगळी तयारी आपण पाहतोय की अयोध्या शहरामध्ये सुरू आहे। ज्या मार्गावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जाणार आहे आपण पाहतोय की त्या संपूर्ण मार्गाला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहतोय की उत्तर प्रदेश पोलीस असेल त्याचबरोबर केंद्रीय पोलीस यंत्रणांचे जवान जे आहेत ते सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी टेडी बाजार पुलावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जो आहे तो या ठिकाणी पुढे राम मंदिराकडे जाणार आहे आणि इथूनच पुढे आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जो आहे तो राम मंदिराच्या दिशेने सरकणार आहे। मात्र त्याची सगळी तयारी ही संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये करण्यात आल्याचं चित्र पाहायला रस्त्याच्या दोन्ही बाजूला आकर्षक अशी फुलांची सजावट पाहायला मिळते।